केवढ्या बापरे 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 केवढ्या बापरे साईज बघा केवढी याची झिंगे। और ये तैयार हो गया हमारा डिनर। नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग अँड कुकिंग। आपण आहे ना कुठेतरी एकदम लांब डोंगरामध्ये आलो आहे। आज कॅम्पिंग करणार आहे आणि सोलो कॅम्पिंग करणार आहे। एकटाच आहे मी आज। ही आपली गाडी आहे, फुल्ली लोडेड आहे, 3 बॅग आहेत। पण जाता जाता आता खूप जोरात पाऊस सुरू झाला होता, त्यामुळे आपण ह्या झाडाखाली थांबलो होतो। तसं इथे थांबून काय फायदा नाही आहे, पण तेवढंच ऑलरेडी मी 100 किलोमीटर ट्रॅव्हल करून आलो होतो, त्यामुळे इथे थांबलो होतो। अजून आपल्याला बरंच 30-40 किलोमीटर जायचं आहे पुढे। थोडासा पाऊस कमी होऊन देऊया, कारण की हे जे बॅग आहे ना याचं कवर जे आहे ना ते फाटलं होतं। तर आता हे वॉटरप्रूफ नाही आहे बॅग, भिजतात कधी कधी, त्यामुळे थोडंसं झाडाखाली थांबलो आहे। पाऊस काही कमी व्हायचं नाव घेत नाही आहे, पण हेच खरं चॅलेंज आहे। अशा पावसामध्येच आपल्याला कॅम्पिंग करायची आहे। हे इकडे लँडस्लाईड झालंय, जागोजागी लँडस्लाईड बघायला मिळतंय। हे एकच नाही तर 2-3 लँडस्लाईड्स आपल्याला बघायला मिळालेत। अरे इकडे जा रे, उजव्या साईडने जाणार ना तुम्ही, आम्ही डाव्या साईडने जाणार ना। खाली नाही तुम्ही जा, मी हां केलं आहे का? अच्छा अच्छा, गाडी उडती लगेच रे ही। गाडी सांभाळून जा रे बाबा, हळूहळू सोड क्लच। हां चला। पावसामुळे जे पाणी डोंगरातून डॅममध्ये पडतं तर ते किती लाल आहे बघा। इकडे पण आहे, इकडे पण आहे। खूप जोरात पाऊस सुरू आहे, आत्ता थोडासा थांबला आहे। इकडे पण लँडस्लाईड झाली आहे। आयुष्यात पहिल्यांदा इतके लँडस्लाईड्स बघितले मी, म्हणजे येता येतात आता चौथी लँडस्लाईड आहे ही। इथे ना वरती गाव आहे आणि इथे हा थोडासा डांबरी रस्ता बनवला आहे, पण ते लँडस्लाईड झाल्यामुळे तो डांबरी रस्ता पूर्णपणे या मातीखाली आला आहे। हे बघा इकडनं मी आलो आणि हा डांबरी रस्ता होता। हे इथून वरतून लँडस्लाईड झालं आहे आणि सगळी झाडं इथे खाली पडली आहेत। ऑलरेडी पुण्यामध्ये रेड अलर्ट सांगितलंच आहे, पण ह्या भागात तर आणखीनच जास्त पाऊस होतो। नानवडे गावाचं नाव आहे, म्हणजे डिंबेहून जवळपास 30-40 किलोमीटर पुढे। आता ही लोक खाली कसं येत असेल माहिती नाही, दुसरा पर्यायी रस्ता आहे का नाही हे पण मला माहिती नाही। इतके सुंदर सुंदर धबधबे दिसत आहेत ना, असं वाटतं की जाऊन आंघोळ करावा, पण आपल्याला परत पुढे जायचं आहे। अजून एक दगड पडलेलं बघा। एकदम मस्त स्पॉट मिळाला आहे। इथे ना जरा फिशिंग होऊ शकते, मरळी मिळू शकते। इकडे जरा पाणी क्लीन आहे, वरती पाणी जे आहे ना थोडंसं गढूळ आहे, थोडं नाही खूप गढूळ आहे। इथे तेवढं स्वच्छ आहे, तर इथे थोडेशा ना झाडी वगैरे आहेत, तर तिथे मासे मिळू शकते आपल्याला, मरळीची बाईट मिळू शकते। डोंगर आहे माझ्या मागे, सगळ्या डोंगरातून धबधबे वाहत आहेत। हा असा मस्त सुंदर स्पॉट आहे। हे एक्स्ट्रा कपडे आणले होते, जर चुकून आपण पूर्ण भिजलो तर रात्री घालायला।
हे तुम्हाला गॅलेक्सी टॅकल शॉपमध्ये मिळून जाईल. मासा दिसला होता पण काही जवळ आला पण नाही. स्पिनर ट्राय करून बघूया. जर मासा मिळाला तर सांगतो कोणी पाठवलेत आपल्याला हे स्पिनर. पहिले गोल्डन कलरचं स्पिनर होतं, आता सिल्वर कलरचं आहे. सेम आहे कंपनी कोमोडोचा. फ्रॉग लावूया आता. स्पिनर वगैरे सगळं ट्राय करून बघितलं आपण. मासे दिसत आहेत, घोट घ्यायला वरती पण येत आहेत, मरळी पण बाईट करत नाही. मला असं वाटतं त्यांचा ना मेटिंग सीझन सुरू आहे. मेटिंग सीझनच्या वेळेस ते बाईट घेत नाही. आणि अटॅक बिलकुल करत नाही. त्यांच्या साईडने बेडूक निघून जात आहेत तरी अटॅक करत नाही, म्हणजे बिलकुल अटॅकिंग मोडमध्ये नाही आहेत. ॲक्च्युली आजची सोय केली आपण. आज आपल्याला काही जर डिनर वगैरे हवा असेल तर त्याची सोय आहे आपल्याकडे. झिंगे घेऊन आलो आपण, पण मुद्दा उद्याचा आहे, तर उद्याची तयारी आपल्याला आजच करावं लागेल. पण फिशिंग असं नाही की आपल्याला भूक लागली आणि आपण गेलो, फिश पकडली, लगेच आलो आणि खाल्ली, असं नाही. फार मेहनत करावी लागते फिशिंगसाठी. आज ऑलमोस्ट मी 150 किलोमीटर ट्रॅव्हल करून आलो इथपर्यंत, त्यामुळेच 2 दिवस इकडे राहायचा प्लॅन आहे आपला. सर्वात महत्त्वाचं ना, आधी काय करूया की पाऊस, डेंजर पाऊस येतो, आला की एकदम जोरात पाऊस येतोय, तर सर्वात पहिले ना आपले जे बॅग्स वगैरे त्याचं प्रोटेक्शन महत्त्वाचं आहे. त्यासाठी ना आपण टेंट सेट करून घेऊया. पण त्यासाठी आधी आपल्याला जागा शोधावी लागेल, अशी जागा की जवळपास फिशिंग पण होईल, कॅम्पिंगसाठी पण चांगली जागा मिळेल आणि पाणी पण जवळच असेल. यही है असली मजा अकेले कैंपिंग करने का. कॅमेऱ्याची बॅटरी पण संपायला लागली आहे, तर परत आपल्याला गोप्रो चार्जिंगला लावावं लागणार आहे. बॅगी वगैरे ठेवून देऊया. टेंट मस्तपैकी सेट केला आहे. बाहेर चहा बनवणार होतो आणि पाऊस सुरू झाला. बारिश का कोई भरोसा नहीं है, लेकिन चाय तो हम पी के रहेंगे. आत्ता बाहेर घ्यायचं म्हटलं होतं, पण अचानक पाऊस सुरू झाला आहे परत, बारीक भुरभुर भुरभुर आलंय. मस्तपैकी दगडावर ठेचून आणलंय मी. ये देखिए आला. आलं काय, कोणाचं ऐकलं मी, काहीतरी गमबूट वापर म्हटलं, ते त्यापेक्षा आपली ती स्किड रेजिस्टंट सँडलच बरी होती. पाय तरी कोरडे राहायचे. हे असं कोणाचं पण ऐकतो दरवेळेस. पाऊस यायला लागला, परत किडे पण जमा व्हायला लागले. अरे रे रे रे, हे किड्यांचं काय करावं. जिथे आपण टेंट लावला ती जागा पण ओली आहे. आणि आत्ता ते समोरचे जे शेती वगैरे करतात ना, इकडे समोरचे जे गाववाले ते म्हटले ते टेंट इकडनं सरका इथपर्यंत पाणी येतं. म्हणजे जास्त पाऊस जर झाला ना, वरतून पाणी आलं की या टेंटच्या जागेवरून, म्हणजे जिकडे आपण टेंट सेट केलं ना, तिथून पाणी जातं. आणि आत्ता उशीर पण झाला आहे, 6 वाजत आलेत. 6 वाजलेत नाही, 6 वाजलेत ऑलरेडी. और ये तैयार हो गया हमारा चाय, लेकिन हमारे पास छलनी नहीं है. छन्नी या
अजून पण काही सबस्क्रायबर्स आलेत आपले इकडे फिशिंग करायला. थोड़ी देर के लिए सुकून से बैठने की बारिश फिर आ जाती है. शायद हमारे नसीब में अंदर बैठ के ही चाय पीना लिखा है. आओ. एक नंबर. मस्त असा भिजलो आहे ना, गारटलो आहे. त्यात एक चहाचं एक सिप म्हटलं ना, गरम गरम, एक नंबर. डूबने वाले को 3K का सहारा ही काफ़ी है. नेटवर्क नहीं है, नेटवर्क जीरो है इकडे. मैं कहा हूँ किसी को भी खबर नहीं. रात्री बहुतेक आहे ना खेकडे किरवे बाहेर निघतात, ते पण आपण पकडायचा प्रयत्न करू शकतोय. म्हणजे उद्याची आपली सोय होऊन जाईल. फिशिंग तर आपण ट्राय करणारच आहे, म्हणजे सकाळपासून ट्राय करतोच आहे. त्यामुळे इकडे यायला इतका उशीर झालाय. समोर जे डोंगर आहे ना, तिथून कितीतरी धबधबे वाहत आहेत. पडतायत, वाहत आहेत, पडतायत. जवळच पाणी असेल ना, त्याचा हाच फायदा असतो. म्हणजे भांडे कुंडे सगळं धुवायला वगैरे, वापरायला, स्वयंपाकाला सगळं पाणी जवळच मिळून जातं. एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, एखादी कॅरीबॅग आहे ना अशी मोठी राहू द्या. म्हणजे जो पण काही कचरा पडेल ना तो याच्यातच टाकायचा. म्हणजे दुधाची पिशवी, बिस्किटाचं पाकिट, हे सगळं मी याच्यातच टाकलं आहे. चाय पी के थोडी एनर्जी आ गई है, तो चलो थोडीशी फिशिंग करते. हे वाला लुअर लावलं मी, मासाच दिसतोय. याचे हुक्स बदललेत फक्त. हेड माउंट असतो ना तो विसरलो आहे नेमकं, कारण की आपला जो सोनीचा कॅमेरा होता तो नाही आणला. ती बॅगच मी आणली नाही, इतका मुसळधार पाऊस सुरू आहे. आणि त्यात एकट्याला एवढं सगळं शूट करणं पॉसिबल नाही. त्यामुळे सगळं जे शूट आहे आजचं गोप्रोवरच होईल. मागे टेंट आहे आणि थोडं पुढे जाऊया आपण. तिकडे एक बंधारा आहे, तिकडे बहुतेक मासे ना थांबतात कधी कधी. तर तिकडे आपण खेळून बघूया. झाली तर झाली शिकार. धबधबे बघा किती आहेत तिकडनं लाईनशीर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 धबधबे आहेत लाईनशीर. मला वाटतं ना आता आपण आपल्या चॅनलचं जे नाव आहे क्रेझी अबाउट फिशिंग अँड कुकिंग, त्यात कॅम्पिंग पण ॲड करायला पाहिजे. म्हणजे क्रेझी अबाउट फिशिंग, कुकिंग अँड कॅम्पिंग. धबधबा एक्सप्लोअर करायचा आहे, पण त्या अगोदर थोडीशी पेटपूजा, म्हणजे पोटासाठी पण आपल्याला काहीतरी करावं लागेल ना. तो जो मागे धबधबा आहे ना त्याचंच पाणी आहे पूर्ण. हो काटे. ते काय बघा पाण्यात, पाणी में भवरा. किरव्याच्या घरात आहे ना पाणी झालं असेल. बंधारा आलाय, तो मागे जो दिसतोय तो बंधारा आहे. मला नाही वाटत फिशिंगचे काही चान्सेस आहे, कारण की पाणी इतकं गढूळ झालं ना की ते लुअर दिसतच नसेल माशांना.
जाऊया कुकिंगला सुरुवात करूया. मस्तपैकी खाऊ पेऊ, थोडीशी ताकद मिळेल, त्यानंतर मग खेकडे वगैरे पकडायला जाऊया. किंवा रात्री जुरींना मासे पण चढतात, शिंगटे वगैरे, ते सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतात. माझ्या मते ना आपल्याला टेंट आहे ना शिफ्ट करावं लागेल, कारण की मी जिथे थांबलो आहे तिथून सुद्धा पाणी जात आहे. तिकडनं पूर येतो डोंगरातून आणि पाणी ह्या साईडला जातं आणि ह्या साईडला सगळे गवत वाकलेले आहेत. हे काही झिंगे आहेत, हे धुवून घेऊया आधी. रेनकोटची पॅन्ट पण काढून टाकली, कारण की ती पॅन्ट घालून पण काही फायदा नाही आहे. ऑलरेडी ही आतली पॅन्ट भिजलीच आहे. आतली काय, आतलीच्या आतली पण पॅन्ट भिजली आहे. हे बघा, ही साईज आहे. 5 आहेत, बरोबर 5 आहेत. पाऊस पण आला परत. झिंगे साफ केल्यानंतर एवढं मटेरियल निघालं आहे, एका माणसासाठी पुरेसं आहे. जाऊया, पाऊस पण जोरात सुरू झाला आहे. टेंटमध्ये जाऊया. थोडंसं उजेड असतानाच कुकिंग करतोय. तसं ना आपण कोळसा पण आणलाय बरं का. क्या हो गया ये. अरे आज के दिन काम चल जाए रे बाबा. बरीच मशक्कत करावी लागते. माचीस फार सांभाळून वापरावी लागते, कारण की एकच आहे ही एवढी. अमूल बटर है. शायद से अब आपको एकदम क्लियर दिख रहा होगा. चिली गार्लिक पेस्ट वापरूया. पहले तो अदरक लहसुन और मिर्ची वाली पेस्ट परतेंगे अच्छे से. मांदा मांदा. झिंगे. लिंबू है. मॅरिनेशनचा मसाला हा. पाणी आटलंय. मीठ घालूया. थोडं कमी घालूया, कारण की बटर घातलं आहे आपण याच्यामध्ये. बटर सॉल्टेड बटर आहे, ते जास्त खारट नको व्हायला. गव्हाचं पीठ मळू का ब्लॅक राईस बनायचं आहे, आय डोंट नो. हे ब्लॅक राईस, ब्लॅक बिर्याणी बनवली होती त्यावेळेस उरले होते. न जाने क्यों होता है ये जिंदगी के साथ, अचानक ये मन किसी के जाने के बाद करे फिर इसकी याद, एक छोटी छोटी सी बात. धुवून आणतो बाहेरून. पाऊस डायरेक्ट आता आतमध्ये येतोय, आधी आतमध्ये नव्हतं येत. हो, आपण एक काम करू शकतो, हे पाणी ना प्यायला वापरू शकतो बरं का. गवत होतं. सगळं भिजू द्या, पण आपलं फक्त पॉवर बँक आणि ते नाही भिजायला पाहिजे. हालत जोरात पाऊस आला, वारं पण जोरात चालू आहे. टेंट हालतोय पूर्ण, धक 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 धक. एक नंबर. झिंग्यांना तर तोडच नाही आहे, तरी इतकं सिंपल बनवलं आपण. काढून घेऊया. हे झालेत झिंगे. राईस ठेवून देऊया. ये देखिए कैसे मस्त राइस उबल रहा है. थोड़ी देर में ये तैयार हो जाएगा. या ना कढईमध्ये होत नाही आहे व्यवस्थित, म्हणजे झाकली नव्हती ना, तर त्यामुळे भात शिजत नाही लवकर. झिंगे गए इसमें. आणि हे आता आपल्याला असं झाकता येईल, म्हणजे भात लवकर शिजेल. तर हे तर खूप भारी झालं आहे.
असं वाटतंय मस्त असा एक मोठा घास घ्यावा. परफेक्ट बनलं, परफेक्ट. पक्कड विसरलो होतो तर याच्याने आपण उचललंय ते मल्टीपर्पज प्लायर लुकाना. झालाय भात. बराच वेळ लागला. ब्लॅक राईस शिजायला ना तिप्पट वेळ लागतो. म्हणजे जेवढ्या वेळेत पांढरा भात शिजतो ना त्याच्यापेक्षा 3 पटीने जास्त वेळ लागतो. आणि पाणी पण भरपूर लागतं याला. झिंगा झिंगा मिनी झिंगा कालवण. और ये तैयार हो गया हमारा डिनर. खाते हैं फटाफट. खूप जबरदस्त. कॅम्पिंगच्या वेळेस ब्लॅक राईस नका नेऊ. शिजायला जास्त वेळ लागतो. मग त्यामुळे गॅस आपला जो असतो ना लिमिटेड रिसोर्सेस असतात आपल्याकडे तर ते संपतात. जेवलं मस्तपैकी. आता ना थोडंसं बाहेर जरा एक्सप्लोर करायचा प्रयत्न करूया. मुठे आहेत, खेकडे आहेत, त्यापैकी काय मिळतं का ते बघूया. अरे बैठ जा रे मेरे भाई. टेंटवर जे पाणी जमा होतं ना ते आपण पिण्यासाठी वापरू शकतो. ओके तो दोस्तों हम चले खेकडे की दुनिया में. आपली गाडी तिकडे रस्त्यातच लावली. हा बघा, हा धबधबा मी म्हटलं होतं तुम्हाला. इथे आपण येणार होतो. बाबा इकडे सटकते. हे इथपर्यंत वरतून पाणी येते. इथे असले तर असू शकतं काळे खेकडे. ते नाही मिळाले तर मग मुठे गिळंदी जे मिलेगा वो. 2 जरी मिळाले ना तरी आपलं काम होऊन जाईल. म्हणजे 2 काळे खेकड्या, गिळंदी वगैरे नाही. कसं पाणी येते डोंगरातून. हे दगड आहेत, दगडांच्या आतून पाणी येते. म्हणजे ही दगडी लावलीत माती ढसळायला नको. नो आई कांट सी एनी ब्लैक खेकड़ा. लेट्स गो फॉर मुठे. अरे यहाँ तो काले खेकड़े भी नहीं है, मुठे भी नहीं है, दूर दूर तक कुछ नहीं है. ए बाबा काय ओरडते रे. अकेले इंसान को डराओ मत. आम्हाला बहुतेक उशीर झाला आहे. मुठे पण गवत घेऊन गेलेत बिळात, शिरलेत बिळात. कसला आवाज आहे. काय रे, क्या है बे. रानकोंबडी. त्याची एक ब्लॅक खेकड.
प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का, टॉर्च पकडा, कॅमेरा पकडा, हात फ्री राहतच नाही की खेकड्यावर आपण एकदम झडप घालू शकतोय. तो मोठा धबधबा दाखवला होता ना, तिकडं आलो आपण आता. बेडूक 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 आखिर हमें मिल ही गया. इससे मुझे बहुत सारा प्रोटीन मिल जाएगा. एक मिळालाय, पहिला सक्सेस. अरे बापरे, धामण केवढी मोठी आहे. धामण एवढा मोठा आहे, बापरे. बापरे केवढा आहे. मला खरंच माहिती नाही, जशी जशी झुरी चालली ना तिच्यासोबत मी चाललो आहे. हा हे केवढं आहे, बापरे 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 केवढं आहे, बापरे. साईज बघा केवढी याची. ओ आखिर हमें मिल ही गया जिसका हमें इंतजार था. साईज बघा केवढी आहे. हा पठ्ठ्या मिल गेल्या, कडक कडक एकदम. मस्त असा बसला होता. शायद ये हमारा ही इंतज़ार कर रहा था. आई शपथ, काळा खेकडा होता इथे. माहित नाही आहे का आता पकडता येईल का नाही. आता मला इथंच कुठेतरी होता. अरे अरे अरे, कैसे पकड़े इसे एक हाथ से. अब तो कुछ दिखाई दे ही नहीं रहा. ओके मिळाला. बड़ी मेहनत के बाद एक और केकड़ा मिला है. मी हिंदी का बोलतो पण मला वाटलं हात गेला हातातून चावेल. 2 मिळालेत, 3 मिळालेत. 2 चांगल्या साईजचे मिळाले. एक जम्बो साईजचा आहे, हा मीडियम साईजचा आहे. पण ॲटलिस्ट मिळालं तसंही आपलं काम झालं आहे. उद्याचा आपल्या जेवणाची सोय झाली आहे. मुठ्या 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 मुठ्या. अरे 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 आय. ये देखिए, ऐसे भी आप पकड़ सकते हैं खेकड़ा. इसने कहा मुझे आ गले लग जा. मैं इसके गले लग चुका हूँ, लेकिन ये मेरे जूते के गले लग चुका है.
मुठिया पर हम इसकी तलाश में नहीं है, हमको मुठिया नहीं चाहिए, हम काला खेकड़ा खाते हैं सिर्फ। जा, तेरे को छोड़ दिया, भाग भाग जा। काय कळतच नाही, हे सांभाळा, लाईट सांभाळा, कॅमेरा सांभाळा, खेकडे पकडा। मोठा बघा केवढा मोठा, अरे गेला हा इथे, पकडला असता पण नको, मोठे नाही पाहिजे आपल्याला। आपल्याला 3 खेकडे मिळालेत, एक जरी मिळालं तरी बस आहे, नाही जरी मिळालं तरी चालेल। चार खेकड झाले टोटल, बस झालं आपल्या पुरता। एका माणसाला 4 खेकडे भरपूर होतात। ये देखिए, अरे 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 भाग ना जाना, हम लोग तो बस ये माझा हाथ कुठं जातो। ओके, एक और मिल गए, 5 मिल गए, 5। ये तो हम रिटर्न जाते वक्त मिल गया है। ये यहाँ एक है, ये है अपना प्यारा टेंट। टेंट के पास पहुंच गए हैं, एक खेकडा लेके रॉड असंच ठेवून दिलं बाहेर मी। पाणी तर अजून तरी काय वाढलं नाही आहे, हे बघा ना, पाणी इथपर्यंत येतं ॲक्च्युली। ही जी लाईट दिसते ना, इथून पाणी वाहतं, त्यामुळेच ते दादा आपल्याला बोलत होते की इथे थोडंसं लांब टेंट सेट करा म्हणून। ये है अपना कल का खाना। दूध गर्म करून घेऊया आधी। देखो देखो कौन आया है, गिरंदी। लेकिन आज हमें तुम्हारी ज़रूरत नहीं तो हम तुम्हें उठा ले जाते। टेंट से दूर निकल जाओ, टेंट से दूर निकल जाओ, टेंट के पास नहीं आना, भाग जाओ 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 भाग जाओ। ॲक्च्युली ब्लॅक राईसने बराच गॅस खाल्ला आहे आपला, उद्या आपल्याला गॅस पुरतो का नाही, पुरला नाही तरी आपल्याकडे कोळसा आहे, पण कोळसा जाळायचं पेटवायचं म्हटलं तर खूप मशक्कतचं काम आहे। जोपर्यंत दूध गरम होतं ना तोपर्यंत मी कपडे चेंज करून घेतो। ओ माय गॉड, माझे पाय बघा कसे झाले, पांढरे पांढरे पाय, झोंबीचे पाय। यस, पाऊस सुरू झाला आहे, दूध पण उकळलं आहे। ॲक्च्युली मी आधीच बंद केलं तर दूध फुटलं नाही, एक चांगली गोष्ट झाली। आता हे झाकून ठेवूया। अकरा वाजत आले नाही, 11 वाजून गेलेत। झोपूया आणि आता भेटूया उद्या सकाळी। गुड नाईट। 2 वाजून 10 मिनटं झालेत। ॲक्च्युली दाखवता येणार नाही तुम्हाला, कारण की मला असं वाटतं दाखवता येईल। एक सेकंड, 2 वाजून 13 मिनटं झालेत। आता दिसतं का नाही याच्यात माहिती नाही। टेंटमध्ये ना ते एकदम असे बारीक बारीक किडे असतात ना गवतातले, ते एकदम सूक्ष्म किडे असतात, ते असे चावत आहेत ना अंगाला। बरमुडा घातलाय तर पायाला ते इतके चावतात ना, झोपच होत नाही, म्हणजे झोप आलीच नाही व्यवस्थित मला। आणि त्यात पाऊस थोडासा जोरात झाला पाऊस की सारखं असं वाटतं की हे आपलं नदीचं पाणी वाढेल। प्रयत्न करतो तरी झोपायचा, कारण की झोप नाही झाली तर मग उद्याचा काय म्हणजे ऑलरेडी नेक्स्ट डे चालूच झाला आहे, मग पूर्ण दिवस आपला जरा खराब जाऊ शकतो, पूर्ण दिवस आपला। त्यात आहे ना इतक्या वेळ थंडी नव्हती वाजत, आता थंडी वाजायला लागली, एकदम डेंजर थंडी वाजायला लागली आहे। आणि त्यात आपण
म्हणजे चादर वगैरे असं काही आणलं नाही, तरी बरं झालं. हे शर्ट आणलं होतं, स्वेटशर्ट सारखंच आहे, त्याच्यामुळे थोडासा आराम मिळतो आहे. पण बरमुडा घातल्यामुळे पाय जे आहेत ना ते एकदम गारटले आहेत. थंडी जरा जास्तच वाढायला लागली. आपण एक काम करूया, चहा बनवूया. साधारण 2-3 तास झालेत. पाऊस कंटिन्यूस येतो. तर एकदा जाऊन आपल्याला नदीचं पाणी चेक करावं लागणार आहे. नाही अजून तेवढं, हां थोडंसं वाढलंय. थोडंसं वाढलंय पाणी, थोडंसं. बापरे, तेवढं गढूळ नाही झालं अजून पाणी. वारं किती जोरात सुरू आहे. 6 वाजत आलेत, 5:55 झाले. जस्ट थोडंसं उजेड दिसला ना, त्यामुळे जागी झालो मी. पाऊस काय थांबलाच नाही. साधारण 4-5 तास झाले पाऊस कंटिन्यू सुरू आहे. तुफान पाऊस सुरू आहे बाहेर. पाणी तर फुल फोर्समध्ये वाहत आहे. बाहेर निघायची काही इच्छा होत नाही आहे. पाऊस थांबू देऊया थोडं. एक गोष्ट चांगली आहे की नदीचं पाणी जसं वाटलं होतं की तेवढं नाही वाढलं आहे. बापरे, पाऊस काय थांबतच नाही आहे. बापरे, एवढे सकाळी सकाळी तिकडे फिशिंग करायला आलंय कोणतरी. पाणी तसं कालपेक्षा क्लिअर झालं आहे, तर अशा वातावरणामध्ये मासे मिळू शकत आहे. पण मला ना माझी गाडी तिकडे लावली आहे, तिचं जास्त टेन्शन आहे. भिजली आहे, पूर्ण भिजली आहे. भिजली की एखाद्या वेळेस स्टार्ट पण होत नाही ना. खरं सांगू तर मला ना ते ओले कपडे घालायची बिलकुल इच्छा नाही आहे. आणि हे ड्राय कपड्यांमध्ये फिशिंग करता येणार नाही, कारण की हे पण भिजले तर आपल्याकडे ड्राय कपडे नसणार आहे. पाणी संपलं आहे, त्यामुळे काय केलं आहे की इथे ना हे वरती इथे टोमॅटो ठेवला इथे, तर इथे पाणी जमा होतं. हेच पाणी आपण मग थोडं थोडं करून बाटलीमध्ये भरून घेऊया. इकडं आले ॲक्च्युली सबस्क्रायबर्सच आहेत ते. कधी आले तुम्ही? मगाशीच आले का? सकाळी आलते ना? ते पलीकडे खेळत होते, तुम्हीच खेळत होते ना? जगन पण आलाय इकडे. जगन छत्री घेऊन. खडशीचा हा त्यांचा ॲक्च्युली पॉईंट आहे, खडशी फिशिंगचा. आणि इकडे काही नेटवर्क वगैरे पण नाही, तर त्यामुळे त्याला कॉल वगैरे करून आपण काय असं बोलवलं नाही. तो अचानक आला. जगन पण त्यांच्या मित्रासोबत आला होता ॲक्च्युली फिशिंगला. ते पण फिशिंग करून करून थकले शेवटी, त्यांनी पण हार मानली. तर आता त्याचे मित्र गेले, जगन थांबला आहे. होय होय, हाऊस पिटली. ही कसं काय विसरलो, ही बांधायचं विसरलो आपण. ताजा पाणी. पावसाचं पाणी म्हणजे मोस्ट प्युअर फॉर्म ऑफ वॉटर. चेंज केलेत कपडे, तेच ओले कपडे घातलेत. कसं तरी एकदम गार वाटतंय. जरा आता बाहेर आणखीन एक्सप्लोअर करूया. जो आपण धबधबा काल बघितला होता, जिकडे आपल्याला जाता आलं नाही, तिकडे जायचा प्रयत्न करूया. गाडी स्टार्ट करून बघूया आधी, होतंय का स्टार्ट.
ते पण तेच बोलत होते, टेंट लाईस कडेला लावलं आहे. नदी पूर्ण इथपर्यंत इथून जाते. ॲक्च्युली पूर जेव्हा येतो ना तर नदी पार ह्या रस्त्याला टच होते. जगन इकडे ऑलरेडी आलं आहे, त्याला माहिती आहे कुठे मासे मिळतील, तर उथळ पाण्यात आपण चाललो आहे. मयूर आहे, मयूर पारदे, त्याला 1-1.5 किलोची खडशी मिळाली. कुठे ठेवली? खाली ठेवली का? तेच पाणी वाढतंय ना गपकन. उथळ पाण्याच्या इकडे आलोय. बिबट्यानी वासरू खाल्लंय. ते वासरू आहे, ते बिबट्यानी खाल्लंय. धबधब्याकडे जायला ना रस्ता माहिती नाही आहे. ती जुरी जशी वरतून येते ना, ह्या जुरीलाच आपल्याला फॉलो करायचं आहे. रॉड द्यायला लागत होतं त्यानं. राहू दे. हे असं आहे फिशिंगचं. इतके प्रयत्न केले तरी एक माशाची बाईट मिळाली नाही. मासे दिसत आहेत पण मासे बाईट करत नाहीत. रात्री आपण इकडे आलतो खेकडे पकडायला. स्लिपरी सरफेस आहे, पाय जरा सांभाळून ठेवावे लागतात. दरड कोसळलेली आहे.
पाण्याने धुवून गेलंय ते. पाण्याने कोसळलं आहे ना. हा धुवून गेलंय. Brauner Bursche fiet mit Tanze sein bläugig schönes Kind. Schlägt die Spuren dicht zusammen, schardische Melodie beginnt. Küsst und Herz ein süßes Tanzen dreht sie, fällt sie, jauchzt und springt. Wirft der blanke Silbergolden auf das Zimmer, dass es klingt. निघूया इकडनं. ही साईज मिळाली यांना, चांगली साईज आहे तरी. पण अरे सॉरी, मला वाटलं गेली निसटली. माझ्या मते आपण आहे ना कुकिंग करूया खेकड्यांची, मस्तपैकी पेट पूजा करूया आणि आजचा व्हिडिओ इकडे संपूया. कारण की 2 दिवस आपल्याला कॅम्पिंग करायची होती, त्यात फिशिंग पण होत नाही. जर फिशिंग झाली असती तर थांबलो असतो. आहेत ना जिवंत. हा मोठा 2 आहेत. असं पुढच्या साईडला वाकवायचं. असं. तेल नाही आणलं आपण, बटरच वापरतो त्यामुळे. हा गॅस किती पुरेल हे पण मला माहिती नाही. अद्रक लसूण चिली पेस्ट. खेकड्यांचा मांदा आहे. साधं सिंपल बनवतो कॅम्पिंग म्हटलं तर. मॅरिनेशनचा मसाला, लिंबू, खेकडे, मीठ, खेकडे झालेत, काढून घेऊया. बटर येते आला एवढं. ही अशी चपाती बनवली आहे. हनी टाकूया याच्यावर.
सांडते आणि सगळीकडे. आउटडोर बॉईज रेसिपी आहे, मस्त आहे. माझी फेवरेट झाली आहे. आयुष्यपत बरं झालं त्याच्यावर पडलं तर. मीठ घातलं असतं तर अजून छान लागलं असतं हे. काय आणि लकीली ना गॅस पुरला. शेवटची चपाती आहे, होपफुली ही होऊन जाईल. मसाला बहुत सारा रह गया इसमें. मसालाच भारी लागतोय. मसालाच भारी लागते ना. मसाला भारी लागतोय. जैसा कि जगन ने कहा, मसाला ही बहुत भारी है, मसाला ही लेंगे. यह है मसाला. सुपर. मसाला घे खा. मसाला जबरदस्त झालाय. तिकडे काय एवढा आवाज येतोय. गॅस पूर्ण उरला. मसाल्याची टेस्ट भारी लागते. त्याचं एक कारण म्हणजे एक तर ते आपण बटरमध्ये बनवलं आहे आणि दुसरं मांदा भरपूर होता. झकास नाश्ता झाला आहे. नाश्ता बोला, लंच बोला. फुल टू एनर्जी आली आहे. पॅकअप करूया आणि निघूया. होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्स अ लॉट.